लिंगन गडे मोक्ष स्नायू जता जोडे ऐसा संताचा महिमा तरी बोलायाची सीमा तीर्थ पर्व काळ अवघी पायाशी सकळ तुका मने देवे त्यांची केली पावे सेवे असा संतांचा महिमा जरी बोलायाची सीमा विठाला विठाला विठाला
महायोग पीठे तटे भीमरथ्यं परं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जप्रति प्रदिशं विदिन्द्रादिदेवै सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वरना करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी। ओम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणातला असून सर्वातल्या पाठांतरातला आहे। विठाला विठाला या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगतात। जर आपण संतांना आलिंगन दिले तर आपल्याला मोक्ष सूक्ष्मता प्राप्त होते। एवढंच नाही तर जगातील सर्व तीर्थक्षेत्र आणि सर्व पर्व काळ संतांच्या पायाजवळ वास करतात। तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या वासात राहिल्यावर बोलायची सीमा आपल्या मनातनेच प्राप्त होते। पुनर्वित्यं पुनर्भार्या पुनरमीमयी एत सर्व पुनर्लभ्यं न शरीरं पुनर् पैसे गेले तर पुन्हा मिळवता येतात। एखाद्याची बायको पळून गेली तर पुन्हा मिळवता येते। एखाद्याची जमीन गेली तर पुन्हा मिळवता येते। पक्ष नरदेह गेला तर पुन्हा मिळत नाही। शुक्राचार्य सांगतात हा नरदेह खूप पुण्यानंतर प्राप्त होतो आणि संतांचे संग दुर्लभ आहे। कारण का तर वेदात व पुराणात शास्त्रात सगळीकडे सांगितलं आहे संतांची संगत दुर्लभ आहे। दुर्लभ आहे पक्ष कठीण पण नाही। यदा कदाचित संत आपल्याला मिळाले तरीही आपण संतांना ओळखू शकत नाही। कारण का तर सामान्य माणसाला संत ओळखण्याचे ज्ञान नसते। मग संत ओळखायचे कसे? आणि संत कधी म्हणत पण नाहीत मी संत असे। शक्यतो तर संत लपूनच राहतात। खरी तर संताची भक्ती केली तर संत आपोआप म्हणजे आपल्या जवळ येतात। देवाच्या भक्तीपेक्षा संताची भक्ती श्रेष्ठ। कारण का तर आज राम जयंती आहे बघा। कुठल्याही गावात जास्त करून गावात रामाचं मंदिर नसतं। फक्त प्रत्येक गावात वाड्यात
हनुमानाचं मंदिर असतं का, तर देवाची भक्ती करत होता, म्हणून भक्ताचं कधी पण पूजन केलं जातं, मग देवाचं केलेलं जातं. असाच एक विशिष्ट आणि विश्वामित्र हे दोन्ही एकाच काळातील ऋषी होते. हे वशिष्ठ हे ब्राह्मण कुळात जन्मल्यामुळे त्यांना ब्राह्मरक्षी म्हणत, आणि विश्वामित्र हे कुळात उत्पन्न झाल्यामुळे त्यांना राजश्री म्हणत. मग नंतर पकस विश्वामित्रांना राग येत असत का, तर मी 60,000 वर्ष तपश्चर्या करून देखील मला राजश्री का म्हणतात, मला ब्रह्मरक्षी म्हणायला पाहिजे. मग एक दिवशी विश्वामित्र वशिष्ठांकडे गेले आणि म्हटले, तुम्हाला सगळे ब्रह्मश्री रक्षी का म्हणतात. मग वशिष्ठ म्हणले, मी ब्राह्मण कुळात उत्पन्न झाल्यामुळे मला विशिष्ट रक्षी म्हणतात. मग हे म्हणतात मग आपल्या दोघात सगळ्यात मोठा श्रेष्ठ कोण हे आपण पाहू. कसं विशिष्ट म्हणले, मला याची गरज भासत नाही. पक्ष विश्वामित्र म्हणले, तुम्हाला याची गरज भासत नाही, पक्ष मला इथं रात्रीची झोप पण लागत नाही. मग विश्वामित्र म्हटले, आपण न्याय निवाडा कुठे करायचा. मग हे म्हणले, मृत्यू लोकात तर नको, कारण मृत्यू लोकात थोडेसे पैसे दिले तरीही खोटे साक्ष तयार होते, म्हणून आपण ब्रह्मलोकात जाऊ. मग ब्रह्मदेव दोघांनाही म्हणाले, आपण कसे काय आला तिथे. मग विश्वामित्र म्हणले, आमच्या दोघात श्रेष्ठ कोण हे ते ओळखा. मग ब्रह्मदेव म्हणाले, ही तुमच्या दोघातून 3 साक्षीदार हा श्रेष्ठ. मग विश्वामित्र म्हणाले, कोणते 3 साक्ष. पहिला सूर्य, दुसरा सागर आणि तिसरा शेष. या तिघांनाही घेऊन या. मग विश्वामित्र पळतच गेले सूर्याकडे आणि म्हटले, ये पवन देवता, माझ्या बाजूने साक्ष द्यायला चलता का. बघ सूर्य म्हणाला, मी येतो, फक्त माझ्या जागेवर काम कोण करणार. मग तुमच्याकडे कोण कामगार असेल तर सांगा. मग विश्वामित्र म्हणाले, नाही माझ्याकडे कोण कामगार. मग सूर्य म्हणाला, नाही, अख्खी पृथ्वी अंधारमय होईल, मी येऊ शकत नाही. मग विश्वामित्र नाराज झाले, पण म्हणले, एक गेला, दुसरा तरी आहे. मग ते सागराकडे गेले आणि म्हटले, माझ्या बाजूने साक्ष देता का. सागर म्हणला, येतो, फक्त मी येऊ कशात. मग विश्वामित्र म्हणाले, तुम्हाला मावेल एवढा जगात कुठला भांड बनलं नाही. मग सागर म्हणाला, नाही, मी नाही येऊ शकत, माझ्यामुळे गावे देवळे बिवळे उद्ध्वस्त होतील. मग हे म्हणले, आपण शेवटी विश्वामित्र म्हणले, आपण शेवटीचा पर्याय म्हणजे शेषाकडे जाऊ. मग शेषाकडे गेले आणि म्हटले, माझ्या बाजूने साक्ष देता का. मग ते शेष म्हणले, मी येतो, फक्त माझ्या जागेवर काम कोण करणार. मग विश्वामित्र म्हणाले, तुमच्या जागेवर काम कराय आमच्याकडे माणूसच नाही. मग शेष म्हणाले, विठ्ठल. मग शेष म्हणाले, मी येऊ शकत नाही, का तर पूर्ण पृथ्वी ढासळून जाईल, मी येऊ शकत नाही. मग विश्वामित्र नाराज होऊन ब्रह्मलोकात परतले. आणि मग ब्रह्मदेव म्हणाले, आपल्यास कोणीही साक्ष मिळाले नाही का.
मग बर विशिष्ट तुम्ही प्रयत्न करून बघा. विश्वामित्र म्हणाले, मला जमले नाही, ह्याला काय जमणार. म्हणून तरी पण विशिष्ट नाराज होऊन गेले आणि म्हटले, सूर्य देवता माझ्या बाजूने साक्ष देता का. मग ते म्हणले, देतो, पण माझ्या जागेवर काम कोण करणार. मग विशिष्ट म्हणाले, तुम्ही थोडेसे बाजूला सरा. मग त्यांची विशिष्टांची घोंगडी टाकली आणि मग थोडासाही तेज व प्रकाश कमी नाही झाला. मग सूर्यही मान खाली घेऊन सूर्यही मान खाली घालून ह्यांच्यासोबत चालू लागला. मग हे सागराकडे गेले आणि मग म्हटले, माझ्या बाजूने साक्ष देता का. मग ते सागर म्हणला, मी येतो, फक्त मला नेता कशात. मग हे म्हणले, माझ्या कमंडलूत तुम्ही जावा. हे म्हणला, मी एवढा विशाल, तुमच्या एवढ्याशा कमंडलूमध्ये मी मावेल का. तरी पण मग हे म्हणले, प्रयत्न करून तरी बघा. मग सागर हळूहळू मावायलाच लागला. मग दोन साक्ष मिळाले. मग एका साक्षाकडे गेले. मग शेषाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या बाजूने साक्ष देता का. शेष म्हणाले, येतो, फक्त माझ्या जाग्यावर काम कोण करणार. मग विशिष्ट म्हणाले, तुम्ही थोडेसे साईड सरा. मग त्यांनी आपली काठी ठेवली आणि मग आखी पृथ्वीचा भार या काठीने घेतला. मग हे तिन्ही साक्ष घेऊन ब्रह्मलोकास गेले. आणि मग ब्रह्मदेव म्हणला, विशिष्ट ही श्रेष्ठ आहेत. कारण का तर यांनी तिन्ही साक्ष घेतले आहेत. कारण संतांचा महिमा अपार आहे. पुण्यवंत हवे, पुण्यवंत संतांचं आपण नाव घेतलं तर आपले सगळे पाप जळून जातात. कारण संतांच्या नामात खूपच तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. राम 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 म्हणता राम होईजे. असं आलिंगनाचेही 3 प्रकार आहेत. पहिला कामाशी आलिंगन. एखाद्या व्यक्तीला काम म्हणजे कामा एवढंच प्रेम करणे, त्याला कामा आलिंगन म्हणतात. एखाद्या व्यक्तीला गाडी काहीतरी पाहिजे असेल तर हा आलिंगन देतो ते. आणि मग नंतर मग त्या व्यक्तीला गुस्सावून लावतो, त्याला काम आलिंगन म्हणतात. तिसरा मध्य आलिंगन. मध्य आलिंगन म्हणजे तेवढ्या पुरतच. आता मला कुठली वस्तू दुसऱ्या व्यक्तीपासून घ्यायचे तर मी तेवढ्या पुरतच त्याला प्रेम करतो. मग नंतर हे सर्व विसरून जातो. आणि तिसरा प्रकार प्रेम आलिंगन. प्रेम आलिंगन हे संतांचे आणि देवाचे होतात. संत देवाला प्रेमाने आलिंगन करतात आणि आपण देवाला कामाने आलिंगन करतो. ह्याच्यात फरक आहे. आपण देवाला प्रेमाने आलिंगन दिले तर आपल्याला मोक्ष सूक्ष्मता प्राप्त होते. म्हणजे सर्व मोक्ष आपल्या पायाजवळ वास करतात.
हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिंगन घडे मोक्ष स्नायू जाता जोडे ऐसा संतांचा महिमा तरी बोलायाची सीमा. आलिंगन आता संतांचा महिमा अपार आहे. कारण का तर एकनाथ महाराज एक दिवशी भीमेची आंघोळ करत होते. तेव्हा हे ब्राह्मणाने एका मुसलमानाला सांगितले, हा माणूस आंघोळ करून येत आहे, त्याच्या अंगावर थूक. मग हा मुसलमान 108 वेळा थुकला तरी एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊनच मुक्त केले. असाच संतांचा महिमा अपार आहे. कधी संत हे लपून राहतात. कारण का तर संत हे देवाजवळच असतात. कारण नामदेव महाराजांनीही देवाच्या पायाजवळ समाधी घेतली आहे. असेच विठ्ठल 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 नामदेव महाराजांनी देवाच्या पायाजवळ समाधी घेतली आहे. कारण विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर आपण नामदेव महाराजांचं दर्शन करतो. हे नामदेव महाराजांचे पुण्य आहे. संत कितीही देवावर रागवत असले तरीही ह्यांच्या रागवण्यातही प्रेमच असतो. एक दिवशी मुक्ताबाईच्या घरात विठ्ठलाचे वस्त्र सापडले होते. मुक्ताबाई जनाबाईच्या मग हितले माणसे म्हणली, तुम्ही हे वस्त्र घेतले आहे, तुम्हाला फाशीची सजा आहे. मग हे जनाबाई म्हणली, मी थोडस विठ्ठलाचे दर्शन करून येतो. विठ्ठलाला एवढ्या शिव्या दिल्या तरीही विठ्ठल घामाघून होता. पकस नंतर ती फाशी घ्यायची हीच सापाची बनली. असा संतांचा महिमा अपार आहे. कधी संत संकटात असले देवांना त्यांना धावण्याकरता यावंच लागतं. कारण का तर संतांचं देवावर ओझं असतं. संतांचं देवावर ओझं असतं. विठ्ठल 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 संतांचं देवावर ओझं असतं. कारण का तर संत तुकाराम महाराज म्हणतात, मी खोकताना शिंकताना आणि झोपताना तेवढं विठ्ठलाचं नाव घेत नाही. तेव्हा सदैव काळ मी विठ्ठलाचंच नाव घेत राहतो. एका विठ्ठलाच्या नावाने आपले 2 पाप नष्ट होतात. मग आपण अख्खा दिवस विठ्ठलाचं नाव घेतले तर आपले सर्वच पाप नष्ट होऊन जातोय. हेच अभंगाचे दुसऱ्या चरणात सांगितले.
ऐसा संतांचा महिमा तरी बोलायाची सीमा. असे संतांचा महिमा अपार आहे. हा ह्याला कधी खांबच नाही. आपण संतांचे एक मिनिट तरी ह्यांच्या जवळ राहिलो तरी आपले पाप सगळे नष्ट होतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच देव आपण वाईट केले मग देव पण आपल्यासोबत वाईटच करतो. फक्त संत असे नाहीत. संतासोबत आपण वाईट केले संत हे आपले चांगलेच बघतात. कारण का तर ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीत एवढा त्रास सहन झाला तरी ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या कल्याणासाठीच हात भरवला. असंच तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सर्व संतजन असेच आहेत. संत या नामातच भाव आहे. कारण का तर संतच एक भाव आहे. आपण देवाला आलिंगन दिले तर ही कामाशी आलिंगन असते. फक्त संतांना आपण प्रेमाशीच आलिंगन द्यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक शेतकरी होता. हा दिवस रात्र काम करत होता. पण हा दिवस रात्र काम करत होता तेव्हा त्याची दुपारची वेळ झाली. मग जेवणाकरिता गेला आणि मग म्हटला, जेवण करता करता म्हटला, माझ्यासोबत कुठला व्यक्ती असता तर मी त्याला काहीतरी दिलं असतं. मग तवर एक व्यक्ती तिथने जात होता. मग तेव्हा तो म्हणला, मला थोडीशी भूक लागली आहे, मी तुमच्यासोबत बसू का? मग त्या शेतकरी म्हणला, बर बसा. मग त्या शेतकऱ्याला माहीत नव्हतं हे संत आहेत. मग असंच त्यांच्या गप्पा रंगत होत्या. मग हा शेतकऱ्याने प्रश्न विचारला, तुम्ही कधी देवाला पाहिला आहे का? माझा तर ह्या देवावर काहीच विश्वास नाही. हे हा संत म्हणला, असे हवा ही कोणीही पाहिली नाही, फक्त ही अस्तित्वात आहे ना. असेच देव ही कोणीच पाहिला नाही, तर फक्त हा म्हणजे अस्तित्वात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी का सांगितले आहे? ह्यांच्या पायाजवळ सगळे तीर्थक्षेत्र आणि पर्व काळ आहेत. संतांचे एवढे पुण्य आहेत की यांच्या पायावर तीर्थक्षेत्र पर्व काळ ठेवले ही पण कमीच आहेत. कारण संत एवढे भक्ती लीन असतात. तीर्थ पर्व काळ केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असे काय मानव सांगतात. फक्त हा मोक्ष प्राप्त होतोच ही शक्यता नाही. फक्त आपण संतांच्या संगतीत राहिलं तर आपल्याला 99% तर मोक्ष प्राप्त होईलच. कारण मोक्षाची सरळ व्याख्या म्हणजे भक्ती आणि त्यांच्याजवळ भक्ती वास करते ते संत. मग यांचीच आपण सेवा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईलच. अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
तुकाराम महाराजांनी तीर्थपर्व काळ हे संतांच्या पायाजवळ आहेत हे सांगितलं आहे. पण आपण कधी संताला न बघितल्यामुळे असं म्हणतात, संत ओळखण्याकरता संत बनावं लागते, संत ओळखण्याकरता संत बनावं लागते किंवा संताची बुद्धी तरी यावं लागते. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज तेव्हा मिळाले तेव्हा त्यांची भक्ती शक्ती ही संकल्पना होती. पण तेव्हा देव आणि संत मिळाले तेव्हा रिद्धी सिद्धीची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, संतांची सेवा केली तर आपल्या जवळ पण देव वास करायला लागतो. आपण संतांची बिना काही कामाने सेवा केली तर आपल्याला देवाची पण प्राप्ती होते आणि संतांची पण प्राप्ती होते. एका गावात एक नाचकी होती. तेव्हा त्या गावातने एक बुद्ध जात होते, गौतम बुद्ध जात होते. मग तेव्हा त्यांना राहण्याकरता कोणीही घर देत नव्हतं. मग तेव्हा त्यांनी हे नाचकीचे घर बघितले आणि तिच्या घराच्या आत गेले. मग लोक म्हणायला लागले, ही नाचकी आता या संताला आता ह्याला पण नाचकीच करेल. म्हणून मग सगळे लोक म्हणायला लागले, गौतम बुद्ध तुम्ही बाहेर या, बाहेर या, बाहेर या. गौतम बुद्ध सकाळपासून बाहेर नाही आले. मग नंतर सकाळी बाहेर आले तर ही नाचकी पण एक साधूच झाली होती. मग असंच संतांजवळ एक रात्र तरी राहिली तरी आपणही संत बनून जातो. असेच महाराष्ट्रातले वैभव की महाराष्ट्रात संतांची कमी नाही. महाराष्ट्रात अपरंपार भक्ती चालत आहे. अशीच संतांचे पाय एक दिवशी अर्जुन आणि पांडवांचं युद्ध होतं आणि अर्जुन आणि कर्ण हे दोन म्हणजे दोघांचं युद्ध होतं. मग अर्जुन हा कृष्णाच्या पायाजवळ बसला आणि कर्ण हा डोक्याजवळ. मग पहिल्यांदा कर्ण आला होता, फक्त अर्जुन उशिरा आला होता तरीही पायाजवळ बसला. कुठलाही मनुष्य उठल्यावर त्याचं पहिल्यांदा पायाजवळच डोळे जाते. मग कृष्ण म्हणाला, अर्जुन कशासाठी आलाय? कर्ण म्हणाला, मी ह्याच्या आधीगर आलो होतो तरीही मला विचारलं नाही. मग कृष्ण म्हणाला, बर थांबा, तुमचं काम काय? मग ते कर्ण म्हणाला, कृष्ण म्हणाला, मी एका बाजूला आणि माझी कौरव सेना माझी सेना एका बाजूला. मग अर्जुन म्हणला, देवा मी तुला घेतो. आणि मग कौरवाने ह्याची सेना गेली. फक्त देव इथे होता. ही पांडवांचाच विजय झाला. विठ्ठल विठ्ठल. संतांची सेवा
संतांची मने भावे सेवा करायला लागते. असे काही व्यक्ती असून गेले ते संतांची मनोभावे सेवा करत होते. एका गावात एक ऋषी राहत होता. हा रोज देवाची भक्ती करत पूजा अर्चना करत, पण नंतर त्याला कधीही समाधान मिळालेच नाही. मग हा एक दिवशी एका मोठ्या पंडिताकडे गेला आणि म्हटला, मला समाधान म्हणजे कसं मिळेल? हा म्हणला, संत तुम्ही एक तरी दिवस संतांची संगत प्राप्त करा. मग ते म्हटले, संत कुठे आहेत, कुठे असतात? हे म्हणले, संत मी सांगू शकत नाही, तुम्ही तुमचं बघा. मग हा ऋषी पंडित संत शोधण्याकरिता सगळीकडे फिरू लागला. तेव्हा हा आळंदीत आला आणि आळंदीत घेतल्या नुसते ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन केले. मग त्याला समाधान झाले व त्याने प्रण घेतला, मी आता देवाची भक्ती करणार नाही, मी आता संतांचीच भक्ती करतो. विठ्ठल विठ्ठल. संतांची भक्ती अपरंपार आहे. संत हे एक विठ्ठल विठ्ठल. संत हे देवाजवळ असतात आणि संत हे जगाच्या कल्याणाकरिताच काम करतात. कारण ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास सहन करावा लागला तरीही ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी बसायदान आणि ज्ञानेश्वरीच लिहिली. हरिपाठ हेच लिहिले. तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुकाराम महाराजांनी जगाच्या कल्याणासाठीच विचार केला. असे संतांना किती त्रास झाला तरीही जगाच्या कल्याणाकरिताच ते काम करतात. असेच हेच अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका माने Thank you.
संत आता संत हे संत कसे बनायचे? आदिगर जन्मतः संत कोणीही संत नसतो. ह्याने जीवनात हे कार्य केले आहे ह्यांच्याने संत हा पदवी लागते. कारण का तर ही हे जगाच्या कल्याणाकरिता आणि देवाच्या भक्तीत लीन असतात त्यांना संत म्हणतात. संत हे नम्र असतात. कारण कोणताही व्यक्ती व माणूस दिसला तरी पहिल्यांदा ते या माणसाचे नमस्कार करतात आणि मग त्यांच्यासोबत काहीतरी म्हणतात. असेच एकनाथ महाराज जगात सगळ्यात नम्र हा व्यक्ती मानलेला जातो. कारण का तर त्यांच्या अंगावर 108 वेळा थुंकला तरी यांनी प्रसाद देऊनच त्यांना मुक्त केलं. का असा नम्र व्यक्ती जगात कोणीही सापडणार नाही. असेच एक नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. संतांचा जन्म महत्त्वाचा नसतो, संतांची मृत्यू महत्त्वाची असते. कारण आपण कधी समाधी स्वर ऐकला असेल, षष्ठी ऐकली असेल, बीज ऐकली असेल, फक्त संतांचा कधी जन्म उत्सव कधीच ऐकला नसतो. कारण का तर ते सगळे संत जन्मताही संत नसतात, त्यांच्या कार्याने ते संत बनत असतात. एक विठ्ठल एका शाळेत एक धडा पाठ शिकवण्याचा चालू होता. मग तेव्हा एका मुलाने विचारले, संत म्हणजे काय? मग सर म्हणाले, संत म्हणजे देवाची भक्ती करणारे. मग हा मुलगाने विचारला, मग मी पण उद्यापासून देवाची भक्ती करेल. मग सर म्हणाले, मग शाळा कोण शिकणार? मग हा मुलगा म्हणाला, नाही, मी आता भक्तीच करणार. मग ह्या मुलाने भक्ती चालू केली. ह्याने 2 दिवस 3 दिवस केली. मग 4थ्या दिवशीपासून तो बोर झाला आणि मग नंतर डबलपासून शाळेत यायला लागला. असे मानवी देह हे संतांबरोबर करू शकत नाहीत. कारण का तर संतांचे अपरंपार पुण्य असते आणि एवढे मानवी देहाचे पाप, एवढे संतांचे पुण्य असते, एवढे मानवी देहाचे पाप असते. असेच तुकाराम महाराजांनी किती अभंग लिहिले, 4,500 अभंग लिहिले, तरी आम्ही एकाच अभंगाचा भाव सांगण्याकरता 3 तास 4 तास लागतात. मग
हे अख्ख्या गाथेचा भाव सार सांगण्यासाठी किती तास लागत असतील. आणि आता ही कीर्तनाची सेवा आज रामनवमी. आज महाराज मला सकाळी म्हणले आज ओमा तुझं कीर्तन आहे. मग मी महाराजांची आज्ञा राखून मी आज कीर्तनाला म्हणजे महालक्ष्मी नारायण शिक्षण संस्थेत मी आज कीर्तनाला उभं राहिलो. असेच माझे मित्र अर्जुन महाराज, शुभम महाराज, म्हणजे संभाजी बारसकर, निलेश, अनुज आणि माझे सहकारी टाळक आणि शिवम हे संतान गुरुवर्य नागेशजी महाराज बेंडे यांच्या चरणी सेवा अर्पण करून मी सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई. आलिंगन गडे मोक्ष स्नायू जाता जोडे. ऐसा संतांचा महिमा तरी बोला याची सीमा. तीर्थ पर्व काळ अवघी पायाशी सकाळ. तुका म्हणे देवे त्यांची केली पावे सेवे. ऐसा संतांचा महिमा तरी बोला याची सीमा. ज्ञानेश्वर